फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे डायरेक्ट लोडिंग टेस्ट. डायरेक्ट लोडिंग टेस्टची डायग्राम मी काढून ठेवलेली आहे जेणेकरून वेळ जाणार नाही जास्त. तर या डायरेक्ट लोडिंग टेस्टचा पर्पज काय आहे ते बघू आपण. तर डायरेक्ट लोडिंग टेस्ट कशासाठी करतात, तर आपण बघितलं की पहिली गोष्ट आपण बघितली काय, ओसी टेस्ट. ओसी टेस्टवरून काय कॅल्क्युलेट करू शकतो आपण, कोअर लॉस कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर दुसरी टेस्ट आहे एससी टेस्ट, त्यावरून काय करू शकतो आपण, तर कॉपर लॉस काढू शकतो. म्हणजे ह्या दोन्ही टेस्ट लागतात आपल्याला कशासाठी, तर इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची असेल. इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची असेल तर या दोन्ही टेस्ट आपल्याला आवश्यक आहेत. पण जर ट्रान्सफॉर्मर जर स्मॉल स्केल असेल, म्हणजे जो की आपल्या सिंगल फेजवर चालणार असेल, तर स्मॉल ट्रान्सफॉर्मरसाठी ही डायरेक्ट लोडिंग टेस्ट ॲप्लिकेबल आहे. तर ही कशी वर्क होते ते मी तुम्हाला आता सांगतो. ह्यामध्ये डायरेक्ट लोडिंग टेस्टमध्ये कन्स्ट्रक्शन कसं आहे, सिंगल फेज सप्लाय दिला आहे. इथं हा ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे. हा जो आहे तो काय जोडलेला आहे, पण ॲटो ट्रान्सफॉर्मर आहे. इथं ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज जोडलेला आहे, त्याचं रेंज किती आहे, 0 to 300 वोल्ट. इथं ॲमीटर जोडलेला आहे, त्याची रेंज किती आहे, 0 to 5 एम्पियर. ह्या ठिकाणी एम म्हणजे काय, मेन. आणि हे एम सी नेहमी शॉर्ट का असतं, तर ह्याच्यामागे एक कन्सेप्ट आहे, फॅन्टम लोडिंग कन्सेप्ट. त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेन. पण आत्ता लक्षात ठेवा, एम सी शॉर्ट का असतो, तर त्यासाठी फॅन्टम लोडिंग कन्सेप्ट आहे. त्यानंतर एल म्हणजे काय, लोडला जातो. ही तुमची प्रायमरी साईड आहे आणि ही काय आहे, तुमची सेकंडरी साईड आहे. ओके, तर आता ह्यामध्ये डायरेक्ट लोडिंग टेस्ट करतो आपण. ती काय करायची, तर पहिली गोष्ट इफिशियन्सी डायरेक्टली कॅल्क्युलेट केली जाते. आता ह्याची प्रोसिजर कशी आहे बघा, बऱ्याच वेळा एक्झामला हे विचारले गेलेले आहे. प्रोसिजर म्हणजे काय आहे, पहिल्यांदा फर्स्ट माझ्यावर तुम्ही शॉर्ट नोट्स काढले तरी चालू शकतात. प्रोसिजर काय आहे, तर आपण नेक्स्ट पेजवरच करू. प्रोसिजर पहिले काय आहे, तर कनेक्ट ऑल इक्विपमेंट as shown in figure. दुसरं काय आहे प्रोसिजर, आता ही डायग्राम जर आपण झूम केली, ह्यामध्ये कळेल की काय आहे, प्रायमरी साईड आहे आणि सेकंडरी साईड आहे. इथं जो आहे तो व्हेरिएबल जो दिला आहे तो काय आहे, लोड आहे. हा काय आहे, व्हेरिएबल आहे तो लोड आहे. ह्यामध्ये बघा, आता कनेक्ट केल्यानंतर जे हे आहे व्होल्टमीटर, ॲमीटर, ह्या ठिकाणी सेकंडरीला व्होल्टमीटर, ॲमीटर ते प्रॉपरली जोडायचं आहे. त्यानंतर रेटेड सप्लाय व्होल्टेज द्यायचं आहे. दुसरी प्रोसिजर काय आहे, तर रेटेड सप्लाय व्होल्टेज द्यायचं आहे. रेटेड सप्लाय व्होल्टेज दिलं. आता ह्या डायग्राममध्ये बघा, रेटेड सप्लाय व्होल्टेज दिल्यानंतर काय होणार आहे, इनिशियली लोड काहीही ठेवायचा नाही. म्हणजे तिसरी प्रोसिजर काय येईल आपली, इनिशियली देअर इज नो लोड, म्हणजे सुरुवातीला काही लोड ठेवायचा नाही. आता ह्याच्यावरून अनेक पॅरामीटर्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पहिली इफिशियन्सी केली आणि दुसरा पॅरामीटर असेल तो कोणता आहे, रेग्युलेशन सुद्धा आपण डायरेक्ट लोडिंग टेस्टवर काढू शकतो. फक्त एक लक्षात ठेवायचं की डायरेक्ट लोडिंग टेस्ट ही सिंगल फेज, म्हणजे जे इक्विपमेंट मेजरेबल व्होल्टेज अँड करंटमध्ये आहेत तेच करू शकतो. तर दुसरं नो लोडला आहे. आता increase the load step by step, and reading V1, I1, W, V2, I2. V1 म्हणजे काय आहे, प्रायमरी साईडचं व्होल्टेज, I1 म्हणजे प्रायमरी साईडचा करंट, W म्हणजे काय आहे, जे लॉसेस असणार आहेत ते. आता ह्या ठिकाणी नो लोड टू फुल लोड वाढवत नेतो, म्हणजे दोन्ही प्रकारचे लॉसेस ह्यात कन्सिडर केलेले आहेत. म्हणजेच कुठले, एक तर कॉपर लॉस आणि दुसरा कोअर लॉस.
V2 आणि I2 म्हणजे काय, सेकंडरी साईडचं व्होल्टेज आणि करंट. ओके, ते केल्यानंतर आता ह्यामध्ये काय आहे आपलं रीडिंग सगळी मिळाली. स्टेप बाय स्टेप लोड वाढवून V1 I1 V2 I2 मिळालेलं आहे. आता ह्यावरून आपल्याला इफिशियन्सी काढायची आहे. हे एवढं झाल्यानंतर टेक 5 to 6 रीडिंग, टेक 5 to 6 रीडिंग. टेक 5 to 6 रीडिंग ऑफ अबाव एक्सपेरिमेंट. आता हे झाल्यानंतर काय आहे, 5 ते 6 रीडिंग घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे. त्याच्या अगोदर काय करायचं आहे, जो ॲटो ट्रान्सफॉर्मर आहे ते 0 पोझिशनला आणायचं आहे. इथं काय करायचं आहे, ॲटो ट्रान्सफॉर्मर कीप ऑन 0 पोझिशन. परत काय करायचं आहे, स्विच ऑफ ऑल लोड अँड कट आउट काय करायचं आहे, 0 पोझिशनला आणायचं आहे. हे झाल्यानंतर आता कॅल्क्युलेशनचा पार्ट येतो. ओके, तर कॅल्क्युलेशन्समध्ये काय करतायचं आपण, इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. इफिशियन्सी कॅल्क्युलेट एक गोष्ट राहिली होती की लोड कुठपर्यंत वाढवायचा, तर रेटेड लोडपर्यंत वाढवायचा आहे. रेटेड सप्लाय गिव्हन करायचा आहे. त्याचबरोबर लोड करंट किती द्यायचं आहे, मॅक्झिमम करंट किती असणार आहे, तर अप टू रेटेड लोड. आता ही गोष्ट झाल्यानंतर कॅल्क्युलेशनचा पार्ट येईल. कॅल्क्युलेशनमध्ये पहिली गोष्ट काय काढायची आहे आपल्याला, इफिशियन्सी. दुसरी गोष्ट काढायची आहे रेग्युलेशन. ह्या गोष्टी कशी काढणार, इफिशियन्सी बरोबर काय ना, आउटपुट अपॉन इनपुट. म्हणजेच काय ना, आउटपुट अपॉन आउटपुट प्लस लॉसेस. हा जर फॉर्म्युला घातला तर तुम्हाला इफिशियन्सी कॅल्क्युलेट होईल. रेग्युलेशन कसं काढायचं आहे, तर पर्सेंटेज रेग्युलेशन बरोबर V नो लोड टू V फुल लोड डिवायडेड बाय V फुल लोड. हे जर कॅल्क्युलेट केलं तुम्ही तर तुम्हाला इंटू काय करा, 100 करा. हे जर केलं तर पर्सेंटेज रेग्युलेशन तुम्हाला मिळून जाईल. ह्या पद्धतीने डायरेक्ट लोडिंग टेस्ट कॅल्क्युलेट केली जाते. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की ओपन सर्किट टेस्ट काय कॅल्क्युलेट करायसाठी वापरतात, AC टेस्ट काय कॅल्क्युलेट करायसाठी वापरतात आणि डायरेक्ट लोडिंग टेस्ट काय कॅल्क्युलेट करायसाठी वापरतात, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. थँक्यू सो मच.